सर्वांना हरिओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नवविधा भक्तीमधील भक्तीचा पहिला प्रकार श्रवण भक्तीचं आपण श्रवण केलं आणि त्यानंतर आज आपण दुसरा प्रकार कीर्तन भक्ती त्याचा अभ्यास करणार आहोत. ज्या वेळेला श्रोता श्रवण करतो त्यावेळेला वक्त्याचं कीर्तन सुरू असतं, किंबहुना वक्ता कीर्तन करतो म्हणून श्रोता श्रवण करू शकतो. श्रवण म्हणजे ऐकणे आणि कीर्तन म्हणजे भगवंताचे चरित्र, भगवंताच्या लीला, भगवंताचे गुणानुवाद याचं वर्णन करणे. ही कीर्तन भक्ती कशी आहे, त्याचे लाभ कोणते आहेत याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी दासबोधातील 4थ्या दशकातील 2ऱ्या समासातील 12व्या श्लोकातून लिहितात, करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी गडगडाटे श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी. सगुण अवतारांची चरित्रे आणि निर्गुणांची निरूपणे अचंचल स्थिर मनाने ऐकावीत. श्रवण झालेल्या ग्रंथाचे अर्थ प्रमेय आपल्या हृदयात साठवून ठेवावे. सर्व ग्रंथात मुख्यतः भगवंताच्या लीलांचे किंवा अध्यात्माचे ग्रंथ ऐकावेत आणि त्यांचे मनन करून निधिध्यास ठेवावा, म्हणजे रोकडा साक्षात्कार होतो असे साधू संतांनी सांगितले आहे. एकट्या श्रवणभक्तीने सुद्धा, म्हणजे नुसती श्रवणभक्ती जरी केली तरी कृतकार्य झाल्याचे आयुष्य, जीवन, नरदेह सफल झाल्याचे दाखले सापडतात, उदाहरणे सापडतात. उदाहरणार्थ राजा परीक्षित श्रवणभक्तीने उद्धरून गेला, त्याचा उद्धार झाला. अर्थारूढ मन करून लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद ही श्रवणभक्तीवर येणारी विघ्ने दूर करून केवळ श्रद्धेने श्रवण केले पाहिजे असे नाथांनी भागवतात म्हटले आहे. हरिकथा ऐकत असताना विषय चिंतनाची गोडी वाटणे हा विक्षेप आहे. हावभाव, कटाक्ष इत्यादी बाह्य गुणांकडे लक्ष जाणे हा रसास्वाद आहे. कथेकडे लक्ष नसून संसारातील उद्वेगात मन लीन होणे किंवा कथा ऐकताना झोप लागणे हा लय आणि कथेच्या अनुसंधानाकडे दुर्लक्ष होऊन निळे पिवळे पडेदेठी याला कषाय म्हणतात, कषाय असे म्हणतात. ही 4 विघ्ने श्रवणाच्या आड येतात. ती दूर केल्याशिवाय श्रवणाचे खरे फळ मिळणार नाही. म्हणजे श्रवणापासून आपल्याला खरा लाभ होणार नाही. श्रवण करताना सुद्धा 3 प्रकारचे प्रेम उत्पन्न होते, पण त्यातच गुरफटून न जाता शोधित सत्व अशा आनंदाचा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. एकनाथ महाराजांनी याचे निरूपण फारच भारीचे केले आहे. दारुण युद्धात शौर्याने लढणाऱ्या, भयंकर घनघोर युद्धामध्ये शौर्याने लढणाऱ्या महावीरांचे, शूर पुरुषांचे पराक्रम ऐकून जे प्रेम उत्पन्न होते ते राजस प्रेम आहे.
दुःख शोकांची अवस्था किंवा मेल्या गेल्याची वार्ता ऐकून डोळ्यातून अश्रुधारा वाहून प्रेमाने विलाप करणे हे तामस प्रेम आहे. आणि शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे हाती धारण करणाऱ्या पीतांबरधारी गोविंदाचे ध्यान वगैरे मनी आठवून किंवा जन्मकर्मे स्मरून जे प्रेम उत्पन्न होते ते सात्विक प्रेम आहे. आणि यापेक्षा चौथे प्रेम जे आहे त्याचा अनुभव उत्तम भक्तांना नित्य होतच असतो. नाथांनी श्रवणाचे महिमान वर्णन केले आहे. मात्र याची प्रतीती अनुभव येण्यासाठी वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. श्रवणाचा अनुभव येण्याकरता वक्ता देखील तसा पाहिजे, त्याला देखील अनुभव असला पाहिजे. निर्गुणाचे अध्यात्म निरूपण ऐकून विभक्ती सांडूनी भक्तीचे मूळ शोधावे, यांचे स्मरण नित्य ठेवावे. वक्त्याने विभक्ती सांडूनी भक्तीचे मूळ शोधावे याचे नित्य स्मरण ठेवावे. म्हणजे नाथांनी वर्णिलेल्या स्थितीचा अनुभव यायला विलंब लागणार नाही. ज्याच्या पाशी नित्यानित्य विवेक जागरूक आहे आणि जो नैराश्ययुक्त आहे, नैराश्ययुक्त म्हणजे निराश नाही तर आशाबद्ध नाही, असा वक्ता मात्र मिळाला पाहिजे. पण वक्त्याचाच परिणाम श्रोत्यावर होत असतो. श्रवणानंतर मनन सुरू झाले पाहिजे. एकनाथ महाराज लिहितात एके ठिकाणी, जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ मनने विण, या लागी श्रवणाचे मनन सावधान करावे. श्रवणाचे मनन झाल्यानंतर ऐकलेल्या विषयी निश्चयी आणि प्रेमळ मनुष्याला अनिवार्य प्रेम वाटून तो आपल्या आवडीने त्याचे गुणानुवाद, भगवंताचे गुणानुवाद गाऊ लागतो. हीच कीर्तन भक्ती आहे. समर्थ रामदास स्वामी लिहितात, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. कीर्तन म्हणजे काय? खूप पाठांतर करावे, ग्रंथांचे पाठांतर करावे. ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण आपल्या मनामध्ये धारण करावे. आणि जे आपण शिकलो, ग्रंथातून अभ्यास केला भगवंताच्या कथेचा, ती कथा निरंतर करीत जावे, याला म्हणायचं कीर्तन. खूप पाठांतर असल्याशिवाय प्रबोध शक्ती उत्पन्न होणार नाही. म्हणून उत्तमोत्तम ग्रंथांचे श्रवण आणि वाचन नित्य सुरू ठेवावे. वाचलेले आपल्या मनात समजून घ्यावे. अर्थारूढ मन करून अर्थ होण्याचा अभ्यास ठेवावा. म्हणजे चित्त रंगून जाते आणि असा मनुष्य तो स्वभावी जे बोलतं ते ब्रह्मनिरूपण, तो स्वभावी जे बोलतं ते ब्रह्मनिरूपण असा श्रोत्यांना पदोपदी अनुभव येतो. श्रोते किती आहेत, श्रीमंत आहेत का गरीब आहेत इत्यादी बाह्य गोष्टींकडे लक्ष न देता आपुल्या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा आधी पूर्णपणे निरपेक्षता अंगी बांधल्या वाचून कीर्तनाला उभेच राहू नये. केवळ परमेश्वराचे गुणानुवाद गाऊन त्याला आळवायचे एवढीच बुद्धी कीर्तनकाराने ठेवली पाहिजे. मनोरंजन करण्याचा हेतू नसावा. कीर्तन प्रसंगी आपल्या ठिकाणी रंगून जाण्यास शिकावे. बाह्य उपाधी जितक्या गळत जातील तितक्या उत्तम. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची, अशा प्रकारचा कीर्तनकार असावा. त्याला मनापासून आवड असावी भगवंताबद्दल, जीवापासून भगवंताबद्दल गोडी असावी आणि हरिकीर्तन करण्यासाठी तो सर्वदा
सर्व काळ तयार असावा, तत्पर असावा. कीर्तन भक्तीमुळे स्वतःला मोठे समाधान लाभते. जो कीर्तन करतो त्याला अत्यंत समाधान लाभते आणि खूप लोकांना भक्ती मार्गाचे वळण लागते. भगवंताचे उत्तम ध्यान अंतःकरणात लक्षून कथा करावी. भगवंताचा यश, कीर्ती, प्रताप, महिमा आवडीने वर्णन करावा, म्हणजे भक्तांचा आत्मा संतुष्ट होतो. कथेत बहु प्रकारचे वक्तृत्व उभारावे. भगवंताच्या नामघोषाने विश्व दुमदुमून टाकावे. प्रसंगानुसार नेमस्त म्हणजे थोडक्यात सांगून भगवत प्रेम अनिवार वाढवावे. अवांतर गोष्टीत रमून मुख्य कथेचे अनुसंधान कधीच सोडू नये. कथा, कीर्तन भीत किंवा कसरत करू नये. कोणाची भीड किंवा भीती बाळगू नये. घडघडाटाने कथा दणकून करावी आणि श्रोत्यांची श्रवण आनंदाने भरावीत. कंप, रोमांच, स्फुरणे, प्रेमाश्रूसहित गाणे, देवद्वारी लोटांगणे, नमस्कार घालावे. कथा ऐकताना, कथा करताना सुद्धा अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजे. कंप सुटला पाहिजे. प्रेमाने आपल्या डोळ्यातून अश्रू निघाले पाहिजेत. देवद्वारात लोटांगण घालणे, नमस्कार घालणे हे पुढची पायरी आहे. पदे, दोरे, श्लोक, प्रबंध, अनेक प्रकारचे छंद, वीरश्रीपूर्ण भाषणे आणि विनोद हे सुद्धा प्रसंगानुसार आणि बेताने कमीत कमी कथेतून योजावेत. गद्य पद्यात्मक अनेक आधार काढून शास्त्राच्या आधारे भाषण करावे. कधीही अस्ताव्यस्त बोलू नये. कीर्तनात निरूपणाचे विषय काय असावेत? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची कीर्तनकाराने लक्षणे सांगावीत. नीती, न्याय आणि स्वधर्म यांचे रक्षण कसे होईल याबद्दल बोलावे. भक्ती आणि ज्ञान जेणेकरून श्रोत्यांच्या मनात ठसतील असेच भाषण करावे. जातीचा अभिमान उठवून तंटे वाढवू नयेत आणि वर्णसंकरसुद्धा सांगू नये. माया ब्रह्माचे विवरण साकल्याने सांगावे. उपासना मार्ग बळावेल असे बोलावे. सगुण कथा या नाव कीर्तन. अद्वैत म्हणजे निरूपण. सगुणा रक्षुण निर्गुण बोलत जावे. विषय काय पाहिजे? सगुण कथा, भगवंताच्या सगुण रूपाचं कीर्तनातून वर्णन करावं. निरूपण करताना भगवंताच्या निर्गुण रूपाचं, अद्वैत रूपाचं वर्णन करावं. पण सगुण आणि निर्गुण दोन्हीचं वर्णन करावं. सगुणाचे रक्षण करून निर्गुणाचं वर्णन करावं. आणि एवढं जरी जमत नसेल, हे जर जमत नसेल तर हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन. कीर्तन भक्ती ती हीच. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हीच खरी कीर्तन भक्ती आहे. कीर्तनाचा महिमा, कीर्तनाचे महात्म्य अत्यंत थोर आहे. काय लाभ आहे कीर्तनापासून? कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती. कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. सोपं आहे. कीर्तनाने महादोष, मोठमोठे पापे नष्ट होतात. कीर्तनाने उत्तम गती,
म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते, यामध्ये जराही शंका नाही. कीर्तनाने मनुष्याची वाचा पवित्र होते. कीर्तनाने सर्व प्राणी मात्र सुशील होतात, शीलवान होतात. कीर्तनाने अव्यक्तता घडते, अव्यक्त परमात्म्याचे दर्शन होते. कीर्तनाने परमात्मा संतुष्ट होतो. असे कीर्तन आपल्याला भगवतस्वरूप करते. जिवंत असताना कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तन अत्यंत चांगले आहे. दोनदा म्हटले कीर्तन चांग, कीर्तन चांग. काय लाभ आहे? होय अंग हरिरूप. आपलं सर्व शरीर, आपला देह हरिरूप होतो. समर्थांनी हरिकथेचे लक्षण सांगताना असे म्हटले आहे, सगुण मूर्ती नसताना, आपल्यासमोर सगुण मूर्ती नसताना ज्ञाते साधुजन जर श्रवणाला बसले असतील तर अद्वैताचे निरूपण करावे. पण ऐकण्यासाठी भाविक भक्त बसले असतील तर भगवंताचे सगुण चरित्रच गावे. कसं करावं कीर्तन? लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. सर्व कीर्तनकारांनी हे लक्षात ठेवायचे आहे. जनाची लाज सांडून लोक मला काय म्हणतील याच्याविषयी विचार न करता, याची लाज न धरता, धनाची आस्था सांडून म्हणजे धनाचा पैशाचा मोह लोभ आस्था सोडून किंबहुना त्याचा त्याग करून कीर्तनाची नित्य नवीन आवड धरावी. कीर्तनात नवरस आणले तरी चालेल, पण स्त्रियादिकांचे कौतुक वर्णन करू नये. धारिष्ठापासून श्रोता तत्काळ चळे म्हणून ते त्याजावे. जर मन आपले कामाकार झाले तर कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे, हरीचे ध्यान वर्णावे आणि श्रोत्या वक्त्यांनी हरिरूप व्हावे. हेच कीर्तनाचे साध्य आहे. निशंक निर्लज कीर्तन करिता रंग माझे. कलावंताचे मन कलाकार झाल्याशिवाय देव कोठून आठवणार? म्हणून वेडे वाकुडे गाईन, वेडे वाकुडे गाईन परी मी तुझा म्हणवीन. जगद्गुरु तुकारामांचा अभंग आहे. या अभंगाप्रमाणे मधुर अथवा कठोर, गोड किंवा कठोर, जसा आवाज आपल्याला देवाने दिला असेल त्या आवाजात प्रभूचे गुणगान गावेत. या नाव हरिदास, जयास नामी विश्वास. भगवंताच्या भक्ताला हरिदास म्हणतात. मग हरिदास आणखी कोण आहे? नुसता भक्त होऊन चालणार नाही. या नाव हरिदास, जयास नामी विश्वास. ज्याचा भगवंताच्या नावावर दृढ विश्वास आहे, अढळ श्रद्धा आहे, त्याला म्हणायचं हरिदास. हरिगुण गायन ही भवसागरातून पलीकडे नेणारी नौका आहे. संसारातच राहून घडलेले लोक श्रीहरीच्या सगुण चरित्राचे जर गायन कीर्तन करतील तर त्यांना संसाराचे बंधन राहणार नाही. मग जे संसाराचे पाठ सोडून केवळ हरिगुण गाण्यातच रत होतील त्यांच्या मोक्षाविषयी शंकाच उरत नाही. कृतयुगात, सत्ययुगात जे विष्णुपद ध्यानाने मिळत असे, त्रेतायुगात यज्ञयागांनी मिळत असे आणि द्वापारयुगात सेवेने मिळत असे, तेच पद या कलियुगात कीर्तनाने मिळते. आणि कलियुग हा दोषनिधी असूनही, म्हणजे कलियुगामध्ये अनेक प्रकारचे दोष आहे, तरी देखील त्याचा एक थोर गुण आहे, महत्त्वाचा थोर गुण आहे. तो म्हणजे कलियुगी उद्धार हरीच्या नामी,
कलियुगी उद्धार हरीच्या नामे भगवंताचे नाम घेतले. आपल्याला ध्यान करायला नको, यज्ञयाग करायला नको, सेवा करायला नको. आपण केवळ भगवंताचे नाम घेतले तरी देखील आपला या कलियुगात उद्धार होतो. ज्यामध्ये पुण्यश्लोक जनार्दनाची कीर्ती गायली जाते, तेच वाक्य रम्य, रुचिर आणि प्रतिक्षणी नवा आल्हाद देणारे असते. त्यापासूनच मनाला परमानंद होतो आणि तेच सर्व शोकसागरातून बाहेर काढते. षड्गुण ऐश्वर्यसंपन्न आणि भवतारक अशा परमात्म्याने राम, कृष्ण इत्यादी अवतार घेऊन केलेली ही दिव्य आणि मनोहर चरित्रे तशा त्याच्या बाललीला अत्यंत कल्याणप्रद आहेत. भागवतात आणि अन्य पुराणात सुद्धा वर्णन केलेली चरित्रे जो आपल्या वाचेने गातो त्याला परमहंसांना प्राप्त होणारी दुर्लभ पराभक्ती म्हणजे अद्वैत भक्ती प्राप्त होते. कीर्तन भक्तीवर सांगावे तितके थोडेच आहे. कथा काळीची मर्यादा या प्रसिद्ध अभंगात तुकोबारायांनी असे सांगितलेले आहे की कथा सुरू असताना आळसाने अंग मोडणे, अस्ताव्यस्त बसणे, नामघोषात कुचराई करणे, विड्याने तोंड रंगून बसणे, तक्क्या लोणाची अपेक्षा करून थोरपणा मिरवणे, हरिदासाला सामान्य लेखणे, क्षुद्र लेखणे व त्याचा योग्य आदर न करणे इतक्या गोष्टींचा कडक शब्दांनी महाराजांनी निषेध केला आहे. खरं कीर्तनसुख ज्यांनी अनुभवलं त्यामध्ये तुकाराम महाराज एक आहेत. त्यांचा एक असा गोड अभंग आहे कीर्तनाने प्राप्त होणाऱ्या सुखाचा. कथा त्रिवेणी संगम, देवभक्ता आणि नाम, तेतीचे उत्तम चरणरज वंदिता. जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती जे पवित्र हरिकथा. तीर्थे तया ठाया येती, पुनीत व्हावया, सर्व काळ पायातळी वसे वैष्णवा. अनुपम्य हा महिमा नाही द्यावा उपमा, तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णू या सुका. कीर्तन म्हणजे काय महाराज सांगतात, हा एक त्रिवेणी संगम आहे. मग कोणाचा संगम आहे त्रिवेणी संगम? देव, भक्त आणि नाम. त्या ठिकाणचे कीर्तनाचे आपण जर चरणर वंदिले, त्यांच्या ठिकाणची आपण जर आपल्या मस्तकाला लावली धूळ माती तर आपला उद्धार होतो. आणखी काय होतं, कीर्तन ऐकल्याने जळती दोषांचे डोंगर, आपण किती पाप केलेली नाही आपल्यातून घडलेली असतील तर ती जळून जातात. भले दोषांचे डोंगर असतील ते जळून जातात आणि नारी नर सर्वजण शुद्ध होतात. कोण? जे पवित्र हरिकथा ऐकती गाती, जे भगवंताच्या पवित्र हरिकथेचे श्रवण करतात, गातात, त्यांच्या दोषांचे डोंगर जळून जातात. पवित्र नद्या, त्यांना तीर्थ म्हटलेलं आहे, त्या देखील कीर्तनाच्या ठिकाणी स्वतः पवित्र होण्याकरता येतात. सर्व काळ पायातळी वसे वैष्णवा असा अनुपम्य महिमा आहे. महाराज सांगतात कीर्तन म्हणजे अनुपम्य, उपमा न देता का महिमा आहे. शेवटी म्हणतात तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णू या सुका. ब्रह्माला देखील, ब्रह्मदेवाला देखील या सुखाचे वर्णन करता येत नाही. असं हे कीर्तन भक्तीचं शास्त्र आहे. आपण त्यावर श्रवण केलं. आता पुढची पायरी चिंतन करायचं, मनन करायचं आणि जो लाभ सांगितला तो लाभ आपण आपल्या जीवनामध्ये
स्वतः अनुभवायचा, त्याचा साक्षात्कार करायचा. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.